पहा, आपल्या इझिमा एक्सेलचे नवीन 3 फीचर: स्प्लिट कॉलम टू शीट्स, स्प्लिट कॉलम टू फाईल्स आणि स्प्लिट टू PDF. आता हे CRCचे नाव आहे. जिल्हा असेल तर प्रत्येक तालुक्याची माहिती, म्हणजे हा तालुका वेगळा, तालुक्यातून आलेली माहिती वेगळी, या तालुक्याची माहिती वेगळी, या तालुक्याची माहिती वेगळी. बँक असेल तर बँकेची बुलढाणा ब्रँचची माहिती, चिखली तालुक्या ब्रँचची माहिती, देऊळगावच्या तालुक्याची माहिती, म्हणजे ब्रँच वाईज राहील. समजा स्टेट वाईज असेल तर डिस्ट्रिक्टची माहिती राहील, म्हणजे बुलढाणा डिस्ट्रिक्टची माहिती, अकोला डिस्ट्रिक्टची माहिती, त्यानंतर नागपूरची माहिती, या टाईप. तर आपली ही जी फाईल दाखवतो तुम्हाला, डेमो फाईल आहे ही ॲक्च्युअल फाईल नाही आहे. या फाईलमध्ये CRCचं नाव आहे. या CRCची ही एवढी माहिती आहे. इथून दुसऱ्या CRC माहिती चालू झाली, इथून तिसरी CRC आहे. आपल्याला काय करायचं आहे, ह्या फक्त स्प्लिट करायच्या आहे. म्हणजे आता ही एकच शीट आहे, एका शीटवर सगळ्याची माहिती आहे. या स्प्लिट करायच्या आहे, म्हणजे प्रत्येक शीट नवीन तयार होईल आणि त्यात प्रत्येक CRCचं माहिती येईल. बँक असेल तर प्रत्येक ब्रँचची माहिती येईल, डिस्ट्रिक्ट असेल तालुक्याची माहिती येईल. असं करायचं असलं तर आपला हा फंक्शन जो आहे खूप कामाचा आहे. काय करायचं, फक्त तुम्ही काय करणार, सिलेक्ट करणार तो कॉलम. आता हे सॉर्ट केलेलं आहे, तुम्हाला सॉर्ट करायचं काम नाही. सॉर्ट नसलं केलं तरी आपलं फंक्शन त्याला सॉर्ट करून ऑटोमॅटिक ते काम करून देणार. बस हे सिलेक्ट करणार आणि क्लिक करणार स्प्लिट कॉलम टू शीट. आता बघा, यात 3 ऑप्शन आहे. स्प्लिट कॉलम शीट जर केलं तर याच फाईलमध्ये जितके CRC असतील तेवढ्या शीट बनतील आणि त्या शीटमध्ये प्रत्येकाचा डाटा येऊन जाईल. स्प्लिट कॉलम टू फाईल जर केलं तर तुम्ही जे फोल्डर सिलेक्ट करणार त्या फोल्डरमध्ये प्रत्येकाची नवीन फाईल बनणार आणि त्या फाईलमध्ये ती डाटा तुम्हाला प्रत्येक नवीन फाईल बनन आणि त्या फाईलमध्ये तुम्हाला तो डाटा प्रत्येकाचा वेगळा मिळणार. आणि तिसरा ऑप्शन आहे स्प्लिट टू PDF, म्हणजे हा डाटा PDF तुम्हाला मिळणार. आता आपण पहिला बघू स्प्लिट कॉलम टू शीट्स. याला फक्त क्लिक करतो आणि तुमचं काम संपलं. आता काम ऑटोमॅटिक होणार आहे. तुम्हाला कुठंच क्लिक करायचं काम नाही, फाईलची कॉपी करायचं काम नाही, काहीच नाही. ऑटोमॅटिक सगळं होणार. थोडा वेळ लागणार, कारण हे फंक्शन जे आहे हे थोडं वेळ घेणारच आहे. कारण त्याला पहिले काउंट करणार किती तालुक्याचा डाटा आहे, किती CRCचा डाटा आहे, किती बँकेचा डाटा आहे. काउंट झाल्यानंतर त्याला तो वेगळं करणार, त्याची नवीन शीट बनवणार आणि तो डाटा पेस्ट करणार. आणि हेडर रो जे असतात, या हेडर रो हे पण तसं राहणार. तुम्हाला यासाठी थोडा वेळ घ्यायला तो, पण तुम्हाला स्वतःची मेहनत करायचं काम नाही आहे, ऑटोमॅटिक होणार सगळं. बघा तुम्ही इथे बघा, कंप्लीट सक्सेसफुलचा मेसेज आलेला आहे. आणि याला ओके केल्यानंतर बघा, या नवीन शीट तयार झाल्या. प्रत्येक केंद्राची नवीन शीट आणि डाटा जसं तसा. हे बघा, हेडर रो जसं तशा आणि इथं केंद्र दिसलं. आता दुसरं हे बघा, हे केंद्र, व्हॉट्सची हेडर रो जशीच तशा आणि त्या केंद्राची माहिती. तर अशा प्रकारे तुम्ही हे स्प्लिट करू शकता डाटा वेगवेगळ्या केंद्रामध्ये. आता आपण पाहू दुसरा ऑप्शन, स्प्लिट कॉलम टू फाईल्स. तर आता त्यासाठी मी ह्या एकदा डिलीट करतो सगळ्या. तुम्हाला आता आपली मेन फाईल जी होती तशी आहे. आता मी फक्त सिलेक्ट करतो पुरा कॉलम. आता बघा, हे आता हे होता. आता इयर वाईज पण करू शकतो. याच ठिकाणी इथं बाजूला इयर आहे, 21, 22, 22, 23, 24, 25 असे इयर आहे. तर प्रत्येक इयरची वेगळी माहिती लागली तर तुम्ही हा कॉलम सिलेक्ट करणार. प्रत्येक केंद्राची वेगळी माहिती पाहिजे असली, प्रत्येक केंद्राची वेगळी फाईल, तुम्ही हा कॉलम सिलेक्ट करणार. प्रत्येक शाळेची वेगळी माहिती पाहिजे असली, म्हणजे कोणत्या शाळेची 10 रो असतील, 15 रो असतील, तर प्रत्येक शाळा वाईज पाहिजे असल्यास हा कॉलम सिलेक्ट करणार. आता आपण हा पाहिला, आता आपण इयर वाईज पाहू शकतो. तुम्हाला दाखवतो मी इयर वाईज. आता मी इयरचा कॉलम सिलेक्ट करतो. याआधी तुम्हाला दाखवतो आपलं फोल्डर. हे डेस्कटॉपवर हे डेमो फोल्डर बनवलेलं आहे आणि यामध्ये एम्प्टी फोल्डर, यात काहीच नाही आहे. आणि आता आपल्याला या फोल्डरमध्ये त्या इयर वाईज फाईल पाहिजे. जेवढे इयर असतील त्या इयरची, प्रत्येक इयरची वेगळी फाईल. मला जर केंद्रच पाहिजे असली तर मी हा कॉलम सिलेक्ट केला असता. शाळेच पाहिजे तर हा शाळेचा कॉलम सिलेक्ट केला असता तर प्रत्येक शाळेची वेगळी फाईल बनली असती. CRC सिलेक्ट केला असता, CRC वेगळी फाईल बनली असती. आता मी इयर सिलेक्ट केला आणि क्लिक करतो स्प्लिट कॉलम टू फाईल्स. आणि बघा, फोल्डर सिलेक्ट करायचं, हे डेस्कटॉपवरचं डेमो फोल्डर, आणि ओके. थोडासा वेळ लागेल आणि माहिती तुम्हाला प्रत्येक इयरची वेगळी फाईल बनेल आणि तिथं मिळून जाईल.
बघा प्रोसेसिंग चालू आहे. या फोल्डरमध्ये तुम्हाला 23-24 फाईल मिळाली, 24-25 मिळाली. अजून प्रोसेसिंगमध्ये आहे आपलं एक्सेल, इझिमा एक्सेल. हे बघा 25-26ची फाईल आली. तुमच्यासमोर लाईव्ह चालू आहे ते. तुम्हाला काहीच करायचं नाही, फक्त एक क्लिक करायचं आणि काम ऑटोमॅटिक होणार आहे. बघा इथं मेसेज आला, फाईल क्रिएट सक्सेसफुली. ओके केलं. हे फोल्डर पहा. या फोल्डरमध्ये या 5 फाईल मिळालेल्या आहे. ओपन करून दाखवतो तुम्हाला. 21-22ची माहिती आहे. बघा हे इयर 21-22 आणि तुम्हाला 21-22नुसार सगळे 21-22चे एका मिनिटात माहिती मिळाली. आता हे 22-23, 23-24, 24-25, 25-26 सर्वांची माहिती तुम्हाला फक्त एकाच क्लिकमध्ये मिळाली. हे बघा 24-25ची माहिती. आता बरंचसं काय होतं की आपल्याला हे जे केंद्र असतात त्या केंद्राच्या जो अधिकारी असतो त्यांना त्याची फाईल द्यावं लागते, सेपरेट द्यावं लागते किंवा शाळावाईज द्यावं लागते. हा शाळेचा जो मुख्याध्यापक असेल त्या पण ती फाईल देणार. बँकेसाठी ब्रँचचा मॅनेजर जो असतो ब्रँचचा त्याला पण ती फाईल त्याची सेपरेट PDF देणार. काम पण सर्वांना पडतं की त्याच्या ताब्यात जे PDF असतील त्या त्याला द्यायच्या, बाकीचा डाटा त्याला द्यायचा नसतो, कारण तो सस्पेन्स असतो. मग आता मला जर समजा या CRCची माहिती त्या CRCच्या प्रमुखाला द्यायची असेल PDF बनवून आणि प्रत्येकाची PDF वेगळी बनली पाहिजे, त्यासाठी आपण ऑप्शन ठेवलेला आहे इथं स्प्लिट टू PDF. सेम प्रोसेस, फक्त सिलेक्ट करायचं आणि क्लिक करायचं स्प्लिट टू PDF. तर प्रत्येक PDF बनेल. PDF बनताना तो विचारेल ब्लॅक अँड व्हाईट बनवायचे, कलर बनवायचे. कलर बनवली तर हा कलर जो दिलेला असतो पण तो पण कलर तसा येऊन जाईल. ब्लॅक अँड व्हाईटचा क्लिक केलं तर तुम्हाला ब्लॅक अँड व्हाईटमध्ये मिळेल. आता मला असं वाटलं समजा CRC द्यायची, प्रत्येक CRCचा जो प्रमुख असतो त्याला त्याची PDF देऊन टाकायची. मग मी CRCला डाटा सिलेक्ट करतो पुरा कॉलम आणि क्लिक करतो स्प्लिट टू PDFला. तर इथूनपासून पहिल्यापासून मी सिलेक्ट करणार असा आणि क्लिक करतो स्प्लिट टू PDF आणि हा मला प्रत्येक CRCसाठी एक नवीन PDF बनवून आणि PDFला नाव पण स्वतःहून देऊन टाकेल. म्हणजे तुम्हाला रिनेम करायचं काम नाही पडणार. बस ब्लॅक अँड बनवायची किंवा कलर बनवायची त्याने एकच विचारलं. आता मला पाहिजे कलर, म्हणजे हे कलर पाहायला पाहिजे. मी कलरला क्लिकसाठी नो करणार. नो म्हणजे कलर, येस म्हणजे ब्लॅक अँड व्हाईट आणि फोल्डर सिलेक्ट करणार. आता मला डेमो फोल्डरच पाहिजे आणि ओके केलं. आता ह्या सर्व PDF त्या फोल्डर बनतील. PDFला नाव ऑटोमॅटिक येऊन जाईल. CRCचं नाव जे असेल ते नाव येऊन जाईल. तुम्ही डायरेक्ट त्या फक्त सिलेक्ट करून तुमच्या CRCचा जो अधिकारी असतो त्याला सेंड करू शकता. थोडा वेळ लागतो पण ही प्रोसेसमध्ये ऑटोमॅटिक होणार सगळं. तुम्हाला स्वतः मेहनत घ्यायचं कामच नाही आहे. हे बघा ऑल PDF क्रिएटेड सक्सेसफुलीचा मेसेज आलेला आहे. ओके आलं आणि आपलं फोल्डर पहा. या फोल्डरमध्ये सगळ्या PDF बनलेल्या आहे ऑटोमॅटिक. तुम्हाला कोणतंच क्लिक करायचं काम नाही पडलं, फक्त एकच क्लिक करायचं काम पडलं. त्या क्लिकमध्ये तुम्हाला हे पहा PDF, हे केंद्राचं नाव आणि केंद्राची पुरी PDF. आता दुसरी समजा हे पिंपळगाव, हे बघा त्याची PDF. तुम्हाला 0 मेहनतमध्ये काम आहे सगळं. तिसरी PDF. आता तुम्ही प्रत्येकाला पर्सनल सेंड करू शकता. आता ही गोष्ट तुम्ही जी केली की तुम्ही तशी विदाऊट इझिमा एक्सेल पण करू शकले असते, पण त्यासाठी तुम्हाला या फाईलच्या कॉपी किती करावं लागल्या असत्या आणि प्रत्येकाला सेट ॲज PDF म्हणजे जर 20 CRC असतील तर 20 वेळ तुम्हाला PDF बनवलेला पडल्या असत्या. प्रत्येक PDF नाव द्यावं लागलं असतं. पण आपल्या सॉफ्टवेअरने काय केलं, स्वतःहून नाव पण घेतलं, PDF पण बनवली, डाटा पण सॉर्ट केला. म्हणजे तुम्हाला सॉर्ट करायचं काम नाही, स्वतःहून ऑटोमॅटिक केलं असतं सगळं. तर असे आपले 3 फंक्शन आहे. स्प्लिट कॉलम टू शीट. यात काय होणार आहे, तुम्ही जे कॉलम सिलेक्ट केला त्यात तो बरोबर त्याच फाईलमध्ये शीट बनवणार आणि तो डाटा स्प्लिट होणार. दुसरा ऑप्शन आहे स्प्लिट कॉलम टू फाईल्स. तुमचा डाटा सिलेक्ट केला कॉलम, त्यातला जो डाटा जो आहे तो प्रत्येक CRCचा किंवा बँकेचा ब्रँचचा डाटा वेगळ्या फाईलमध्ये तुम्ही जे फोल्डर सिलेक्ट करून त्यामध्ये मिळणार. आणि तिसरा आहे स्प्लिट टू PDF. त्यामुळे तुम्हाला जो कॉलम सिलेक्ट केला असेल त्याचा प्रत्येक युनिक व्हॅल्यू CRC बँक ब्रँच त्याचा एक नवीन PDF बनेल. PDFला नाव पण ऑटोमॅटिक येऊन जाईल. तर असे फंक्शन आहे आपले. हे फंक्शन ॲडव्हान्स फंक्शन आहे. हे तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही आत्ताच्या आत्ता इझिमा एक्सेल हे आपलं सॉफ्टवेअर इन्स्टॉल करा, वापरणे चालू करा.